तर सक्करदरा पोलीस स्टेशन अंतर्गत एका ट्रॅफिक कर्मचाऱ्याला फरफडून देणारी घटना समोर आलेली नेमकी केव्हाची आहे, कोण आरोपी आहे, कशामुळे घटना झाली होती, काय सांगता? दिनांक 12/5/2026 रोजी नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी 11 वाजता नाकाबंदी लावलेली होती विशाल मेगा मार्ट समोर भांडेप्लॉट चौकामध्ये. त्या ठिकाणी ट्रॅफिकचे कर्मचाऱ्यांची नाकाबंदी होती. त्यावेळी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस चालू होत्या. तेव्हा एक होंडा सिटी गाडी नंबर आहे 6212 MH49 BK 6212 या गाडीचा चालकास कर्मचाऱ्याने हात दाखवला. तो थांबला आणि ट्रॅफिक कर्मचारी जवळ त्याला नाव वगैरे विचारण्यासाठी टेस्ट करण्यासाठी जात असताना त्याने अचानक गाडी चालू केली आणि ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर घातली आणि त्याला फरफडत नेला आणि तो पळून गेला. त्यानंतर सदर प्रकरणावरून आमच्याकडे सक्करदरा पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर 201 2026 भादवी कलम 109 121 1 आणि 281 BNS प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये तपास केला. आम्हाला गाडीचा नंबर पूर्ण भेटला नाही, फक्त MH49 आणि 6212 एवढाच मिळाला होता. त्यानंतर आम्ही पुढील 12 तासामध्ये कसून 2 पथकं आम्ही स्थापन करून तपास केला असता सदरची गाडी आम्हाला मिळाली. सदरचा आम्ही आरोपी जो डिटेक्ट केला आहे तो प्रसंजित रामरतन रामटेके वय 31 वर्ष राहणारा बहादुरा, याला आम्ही ताब्यात घेतला आणि आम्ही गाडी देखील ताब्यात घेतलेली आहे. त्याच्याकडे विचारपूस केली असता तो पोलिसांनी अडवल्यामुळे घाबरल्यामुळे त्यांनी गाडी चालवली असं त्याचं म्हणणं होतं. तरी आम्ही सदर गुन्हा पूर्ण उघडकीस आणून पुढील गुन्ह्याचा तपास PSI आमचे टेकाळे साहेब करीत आहेत आणि सध्या तो पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे. आज रोजी आम्ही त्याला कोर्टामध्ये हजर करून आणखी पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्हा करण्याचा मूळ हेतू किंवा आणखी काय कारण आहे का याबद्दल सखोल विचारपूस करीत आहोत. आता बाबा काय काम धंदे करायचा, तो यावेळेस गाडीत एकटा होता का आणि काही ड्रिंक वगैरे करून? आता सदरचा आरोपी जो आहे हा वेल एज्युकेटेड आहे, BE झालेला आहे, त्याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. परंतु दारू पिला का होतं त्याला विचारपूस केली आपण, तो तसं तर नाही म्हणत आहे, पण अजून तपासामध्ये अजून ते निष्पन्न झालेलं नाही आहे. Like, share, and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.